नमस्कार, मी प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर्वात आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा। तर आज आपण इथे गणेश चतुर्थी निमित्त मस्त श्री गणपती बाप्पाला आवडणारे, गणपती बाप्पाचे अगदी आवडते असे पंचखाद्य मोदक बनवतोय। अगदी साधी सोपी अशी माझी रेसिपी आहे पंचखाद्य मोदकची। तुम्ही बऱ्याच पंचखाद्य मोदकची रेसिपी पाहिली असेल, त्यातली सर्वात सोपी अशी ही रेसिपी आहे। तर हे मोदक आवडले तर नक्की बनवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता आणि घरच्यांनाही मस्त असं खुश करू शकता। तर या मोदकसाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण इथे 1 कप बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतोय। अगदी मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आहे। पाऊण कप साखर मी अशीच घेतलेली आहे। जर तुम्ही ती मिक्सरला बारीक करून घेतली तर अर्धा कप घ्यायची आहे। त्यासोबतच इथे आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट घालू शकतो। मी इथे काजू, बदाम, मनुके, पिस्ता आणि थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे। तर सर्वात आधी आपल्याला छान असे 2 चमचे तुपावरती हे सगळे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तो सर्व अगदी लो फ्लेमवरती मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे। हे सर्व जो ड्रायफ्रूट्स आहे ते तुम्ही अख्खे भाजू शकता, पण मी ते बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कारण आतूनही छान असे भाजले जातात। यातच 1 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त असं 2 चमचे सुकं खोबरं घालायचं आहे। तर आपला इथे पंचखाद्य मेवा तयार झालेला आहे। यामध्ये तुमच्या आवडीने तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यूज करू शकता। तर आता हे सर्व काढून घ्यायचं आहे। छान खमंग असं भाजून झालेलं आहे। त्याच कढईमध्ये तूप न घालता कढई स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जे बेसन आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते सुकंच आपल्याला साधारण 4 मिनिट तरी अगदी लो फ्लेमवरती छान असं परतवत भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत। 4 मिनिटाच्या नंतर म्हणजे नॉर्मली 4 ते 5 मिनिटाच्या नंतर आपण याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तोपर्यंत सतत असं हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता पिठाचा थोडा कलर चेंज व्हायला आलेला आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिट हे पीठ मी असं सुकं भाजून घेतलं होतं। आता याच्यामध्ये मी 3 चमचे म्हणजे आपले पोहे खायचे चमचे असं त्यांनी 4 चमचे तूप घातलेलं आहे। आता हे छान असं अगदी लो फ्लेमवर आपल्याला खमंग त्याचा फ्लेवर सुटेपर्यंत थोडं तूप घालत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे परतवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आणखीन 1 2 चमचे तूप याच्यामध्ये मी घातलेलं आहे। सुरुवातीलाच एकदम असं तूप न घालता थोडं तूप घालत जर आपण हे छान मिश्रण भाजून घेतलं त्याचा कलर फार सुंदर येतो आणि टेस्टही अगदी छान येते। तर इथे पाहू शकता साधारण 3 मिनिटांनंतर मिश्रण आपलं बऱ्यापैकी छान असं मिळून आलेलं आहे। तर याच्यामध्ये आणखी 2 चमचे मी इथे तूप घालत आहे आणि 2 चमचे तूप घालून छान असं परत आपल्याला 1 2 मिनिटासाठी मस्त असं मिश्रण हे भाजून घ्यायचं आहे। नॉर्मली या मिश्रण भाजायला मला साधारण 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत, म्हणजे 20 मिनिटामध्ये आपले हे मोदक बनवून तयार होत। छान असे मिश्रण भाजून झाल्याच्या नंतर जे ड्रायफ्रूट्स आपण तुपावरती भाजले होते ते मिक्सरला अगदी पल्स मोडवरती एकदाच फिरवायचे आणि अगदी शेंगदाण्याचा कूट जसा बनवतो त्या प्रकारे झाल्यावर या मिश्रणामध्ये ते सर्व ड्रायफ्रूटचा जो मिश्रण आहे मिक्सरला लावून घेतलेलं ते घालायचं आहे आणि परत 1 मिनिटसाठी आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 चमचे दुधामध्ये थोडंसं केशर भिजत घातलं होतं, त्याने फ्लेवरही छान येतो आणि कलरही छान येतो। ते दूध आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून साधारण 1 2 मिनिट छान असं गॅस चालूमध्ये मिश्रण हलवायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून 2 3 मिनिटं छान असं मिश्रण परतवून घ्यायचं आहे। आणि नॉर्मली थोडंसं हाताला थंड लागेल इतपत मिश्रण झाल्यावर त्याच्यामध्ये ही साखर जी आहे ते मी मिक्सरला लावून घेतली होती। तर ह्यातली मी पाऊण वाटी साखर घेतली होती, तर त्याच कपने मी 1 कप भरून म्हणजे अगदी त्यातली माझी 1 पाव वाटी पावडर शुगर जी आहे म्हणजे वाटलेली साखर शिल्लक राहिली, तर आपल्याला इथे अर्धी वाटी साखर लागलेली आहे अंदाजे। आता याच्यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पावडर घालायची आहे। तुमच्याकडे वेलची जायफळची पावडर नसेल तर तुम्ही जायफळ खिसून घातलं तरी चालेल, कारण वेलचीची पावडर नॉर्मली सर्वांकडेच असते। आता हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे माझ्याकडं 3/4चा साचा आहे मोदकचा। नॉर्मली ड्रायफ्रूटचे किंवा चॉकलेटचे आपण जेव्हा मोदक बनवतो तेव्हा साचे थोडेसे छोटेसे घ्यायचे, तर हाही साचा छोटा आहे। तर एवढ्याशा मिश्रणमध्ये आपले 23-24 मोदक बनवून तयार होतात। तर मिश्रण जे आहे ते अगदी मोदकाच्या साच्यामध्ये मस्त असं दाबून म्हणजे प्रेस करून भरायचं आहे, त्यामुळे मोदकाला आकार फार सुंदर येतो। तर इथे मी तुम्हाला साचा उघडून दाखवत आहे की आपला मोदक किती सुंदर झालेला आहे। तुम्ही पाहू शकता कलरही फार छान आलेला आहे। कोणी म्हणणार नाही की याच्यामध्ये आपण बेसन वगैरे यूज केलेलं आहे, अगदी चॉकलेट मोदक असतात तसा कलर सुंदर आलेला आहे। तर अशाच प्रकारे आपण या साच्यामधून एक मोदक असे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। आपण
मिश्रण जे घालतो ते व्यवस्थित दाबून घातलं तर त्याला आकार फार सुंदर येतो, नाहीतर मोदकचा शेप असो तो बिघडून जातो. तर हे मिश्रण थोडंसं सुकंही असतं, कारण अगदी भरपूर तूप वगैरे असं आपण यात यूज न करता अगदी बेताचं सर्व साहित्य वापरून मस्त असे हे मोदक बनवून तयार केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे माझे नॉर्मली 23 ते 24 मोदक बनवून तयार झालेले आहेत. तर ह्या मोदकची रेसिपी एकदा बनवून तुम्ही नक्की गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा. तुमचे घरचे आणि छोटे बच्चे कंपनी तर नक्कीच खुश होणार आहेत, कारण हे मोदक खायला फार टेस्टी आणि दिसायला अगदी आकर्षक दिसतात, तुम्ही पाहू शकता. तर ही मोदकची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त मोदकच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.